मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग या पूर्ण मालिकेला कलाटणी देणारा आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण आजच्या भागात तेच घडलं जे मागे म्हटलं होतं मी, की लेखकाने आपल्या हिंट दिल्या होत्या की लवकरच प्रियाच्या हाती अर्जुन सालीच्या खोट्या लग्नाचे पेपर सापडतील. आणि तेच पेपर, तेच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आजच्या भागामध्ये प्रियाच्या हातात सापडले. आणि प्रिया हा काय चान्स सोडणार नाही. आता आजच्या भागात काय झालंय हे जाणून घेण्याकरता तुम्हाला हा भाग पूर्ण बघावा लागेल. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये खूप काही घडलंय. चला तर मग आजचा भाग सुरू करूया. तर मित्रांनो, मालिकेच्या सुरुवातीला सायली त्या कॅफेत अर्जुनची वाट पाहत बसलेली असते. तिच्या हातामध्ये छानशी फुलं असतात. ती इतकी सुंदर दिसत असते आणि ती आता खुश असल्याने आणखी तिच्या चेहऱ्यावर रंग आलेला असतो. आणि ती मागच्या 1.5 वर्षामध्ये तिच्यासोबत जे काही घडलं आहे ते सगळं आठवून फार खुश होत असते. इकडे अर्जुनसुद्धा गाडीत बसून निघाला असतो आणि त्याला थोडी भीती पण असते, थोडं टेन्शन पण असतं की आपण सायलीला प्रपोज करणार. आणि ती उत्सुकता पण असते की पुढे काय घडेल. आणि त्याच्या पण डोळ्यासमोरून मागचे जे काय सायली भेटल्यापासून जे काय घडलं आहे ते सगळे दृश्य त्याच्यासमोरून चालले असतात. तो फार खुश असतो आणि तोही तिकडे निघाला असतो. पण मात्र इकडे घरी प्रिया आणि अस्मिता त्याच्या रूममध्ये बसून प्लॅनिंग करत असतात. प्रिया अस्मिताला म्हणते की बघितलंस का तू, तुझा भाऊ त्याच्या खोट्या बायकोसोबत बाहेर गेलाय. ती म्हणते, मग अस्मिता म्हणते अगं काय झालं, ते खरेच नवरा बायको आहेत, ते नेहमी असंच वागतात, नेहमी असंच करतात आणि मला वाटत नाही त्यांचं लग्न खोटं असेल म्हणून. प्रिया म्हणते नाही, मी त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर डोळ्याने बघितलेत. मग अस्मिता म्हणते अगं पण मागे तू शोधलं होतंस ना त्याच्या रूममध्ये. मग प्रिया म्हणते हो मी शोधलं होतं, पण त्यावेळेस मी एकटी होते आणि सारखं कोणी येईल का नाही ही मला भीती वाटायची, म्हणून पूर्ण रूम मी शोधू शकलेले नव्हते. तर आज मला तू मदत कर. अस्मिता म्हणते ठीक आहे, मी मदत करेल तुला, कारण की मला पण असं वाटत नाही की सायलीने घरात राहावं. त्याची खरी बायको असो किंवा खोटी बायको असो, मी तुला नक्की मदत करेल. मग प्रियासुद्धा म्हणते हो, तू जर माझ्या मदतीत आलीस ना तर आपण दोघी मिळून कमी वेळामध्ये अर्जुनची पूर्ण रूम शोधू शकू. आणि मग त्यांचा प्लॅन ते ॲक्टिवेट करतात. ते अर्जुनच्या रूममध्ये जातात आणि प्रत्येक फाईल अशी फेकतात लिटरली. मित्रांनो, ते शोधायची पद्धत वेगळी असते. त्यांना एवढं तर लक्षात राहिलं पाहिजे की आपण शोधतोय म्हणजे फेकायची गोष्ट नाही ना. ते फाईल शोधतात आणि फेकून जातात, फाईल शोधतात फेकून जातात. हे अस्मिता खूप घाबरते बघून. ती म्हणते अगं बाई, आपण शोधतोय फाईली, पण ती फाईल काही सापडत नाही आहे. पण आपण घरामध्ये नुसता पसारा केला आहे, कोणी आलं तर तो म्हणेल की या रूममध्ये वादळ आलं होतं काय. प्रिया म्हणते, अस्मिता म्हणते मात्र तुम्हाला मदत केली पाहिजे आता रूम आवरायला. प्रिया म्हणते ठीक आहे ठीक आहे, मी तुला मदत करेल. मग प्रिया मनात विचार करते ही अस्मिता बावट आहे, तिला या रूममधल्या वादळाची भीती वाटते. पण मला अर्जुनच्या येणाऱ्या आयुष्यात जे वादळ येईल ते बघायचं आहे. मग ती म्हणते आता फाईल सापडतच नाही, कुठे शोधावी. अर्जुनने फाईल काय अशी साधीसुधी ठिकाण ठेवली नसेल की लवकर दिसेल म्हणून. आणि ते या विचारात एका खुर्चीवर बसते. आता काही करून मला या आजच्या आजच ती फाईल शोधावं लागेल, नाही तर अर्जुन सायलीला तिकडे प्रपोज करेल. असं विचार करत असताना ती एडी अस्मिता 2 फाईलीस फेकते. आणि मित्रांनो, त्यातली एक फाईल तीच असते जी अर्जुनने कालच्या परवाच्या भागामध्ये हातामध्ये काढून नकळत वरतीच ठेवली होती. नकळत म्हणण्यापेक्षा आता मालिकेत ठरल्याप्रमाणे ती वरतीच ठेवली होती. आणि ती फाईल बघून प्रिया जाम खुश होते. आणि इकडे अर्जुन त्या कॅफेत पोहोचतो. सायली त्याची वाट बघत असते आणि जसा अर्जुन येतो अशी मंद वाऱ्याची झुळूक येते. सायलीला कळतं की अर्जुन आला आहे. ते दोघे एकमेकांना बघतात आणि स्माईल करतात. मग अर्जुन खुर्चीवर बसतो, सायली उभी राहते. सायली बसते, अर्जुन उभे राहतो. हे दोघांचं चालू असतं कारण दोघे गोंधळे असतात. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण दोघे सोबत बसूया. मग दोघे सोबत बसतात. आणि मग अर्जुन तिला म्हणतो तुम्ही आज फार सुंदर दिसताय. मग सायली म्हणते तुम्ही काय म्हणालात. तो म्हणतो नाही ही साडी तुमच्यावर खूप सुंदर दिसत आहे. मग ती म्हणते तुमच्या अंगावर हा लाल कोट फार सुंदर दिसतो आहे. मग दोघे लाजतात.
मग लगेच अर्जुन तिला म्हणतो की मला तुम्हाला काही सांगायचं आहे. सायली पण म्हणते मलाही तुम्हाला काही सांगायचं आहे. पण सायली म्हणते तुम्ही आधी सांगा. मग अर्जुन म्हणतो मिसेस सायली आय 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 अरे आय लव्ह यू म्हणणं पटकन असं मला वाटलं होतं याने पटकन आय लव्ह यू म्हणावं. पण मालिकेत ठरल्याप्रमाणे नावाचं ठरलं तर मग हे मालिकेचं तर ठरल्याप्रमाणे तो थोडा पॉज घेत घेत नुसतं आय आय म्हणतो आणि तेवढ्याच अर्जुनचा फोन वाजायला लागतो. मला माहीत होतं हा काय पुढे जाणार नाही, कोणाचे फोन येणार. मग सायलीसुद्धा त्याला म्हणते बघा कोणाचा फोन आला आहे. तो म्हणतो वाजू द्या, मला तुम्हाला जे बोलायचं ते बोलू द्या. ती म्हणते तुम्ही ते बोलताना जो आधी फोन तर बघा कोणाचा कामाचा असेल. मग राहून तो अर्जुन तो फोन उचलतो आणि तो फोन असतो कल्पनाचा. तो म्हणतो मला तर माहीत आहे आपण दोघं बाहेर आलो, मग तिने का फोन केला असेल. मग दोघे विचार करायला लागतात. मग सायलीला वाटतं की पूर्णाजीला काही झालं काय, म्हणून ती म्हणते फोन उचला पटकन. मग अर्जुन फोन उचलतो आणि तो पुढे बोलणार तेवढाच कल्पना त्याला झापायला सुरुवात करते. अर्जुन तू तिथे असशील जसा असशील तसा घरी ये आणि फक्त तू नाही तुम्ही दोघं पण घरी या. मग ह्या ऐकताच अर्जुन थोडा घाबरतो. तो म्हणतो मम्माचा फोन होता पण तिचा आवाज काहीतरी बदललेला वाटत होता, नक्कीच काहीतरी घरी घडलं आहे. मग सायली म्हणते चला आपल्याला लवकर घरी जायला लागेल. आणि मित्रांनो ते घरी येतात आणि घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत आता काय घडतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण जे काय घडणार ते उद्याच्या भागात घडणार आहे. उद्याचा भाग तुम्हाला बघायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंटही करा.